कानडा राजा पंढरीचा. तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, जाता पंढरीसी सुख लागे जीवा. या अभंगांच्या ओळी ऐकल्या की आठवते ती पंढरपूरची आषाढी आणि कार्तिकी वारी, पालखी सोहळा, रिंगण सोहळा. आज प्रसार माध्यमांमुळे घर बसल्या या सर्व गोष्टींचा आनंद घेता येतो, पण प्रत्यक्ष सहभागी होऊन त्या भक्तिरसात न्हाऊन निघणं हा आनंद तर अवर्णनीय. ही वारी नक्की कधी सुरू झाली याचा उल्लेख नसला तरी ही परंपरा जवळजवळ 800 वर्षांपेक्षा जास्त काळापासून चालू आहे. महाराष्ट्रातील कित्येक घरांमध्ये पंढरीची वारी हा कुळाचार आहे. त्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांचे आईवडील कुळाचार म्हणूनच आषाढी, कार्तिकी आणि मासिक एकादशीला पंढरपूरला जात असत. तुकाराम महाराजांच्या घरीही ही प्रथा होती. पुढे पुढे वाटेत चोरीमारीच्या भीतीने ही मंडळी समूहाने चालत किंवा बैलगाडीने वारीला जाऊ लागली. तुकाराम महाराजांचे धाकटे पुत्र श्री नारायण बाबा यांनी या वारीला अनेक दिंड्या जोडून भव्य स्वरूप दिले. आजही ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आळंदीहून तर तुकाराम महाराजांची पालखी देहू येथून ज्येष्ठ वद्य अष्टमीला निघतात. हैबत बाबांनी या पालखी सोहळ्याला लष्करी शिस्तीचे स्वरूप दिले. हैबत बाबा हे ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारच्या पदरी सरदार होते. माऊलींचा हरिपाठ त्यांना मुखोद्गत होता. पूर्वी औंधचे पंतप्रतिनिधी यांच्याकडून पालखीसाठी हत्ती, घोडे असा लवाजमा येत असे, पण कालांतरानं ते बंद झालं. तेव्हा हैबत बाबांनी अंकली गावचे सरदार यांच्याकडून देवाचा तंबू, 2 घोडे व नैवेद्याची व्यवस्था केली, जी आज तागायत चालू आहे. या सोहळ्यात होणाऱ्या भजनांची मालिका, त्याचा क्रम, पालखीच्या पुढे आणि मागे असणाऱ्या दिंड्यांचा क्रम हे सर्व हैबत बाबांनीच ठरवलं आणि अजूनही चालू आहे. पंढरपूरला जशी नामदेवांची पायरी आहे तशी आळंदीच्या मंदिरासमोर हैबत बाबांची पायरी आहे. पंढरीची वारी हा महाराष्ट्राच्या लोकजीवनाचा अमूल्य ठेवा, संस्कार प्रवाह आणि सांस्कृतिक जीवनाचे वैभव आहे. नदी सागराला मिळून जशी सागरात एकरूप होते तशीच विठ्ठल भक्तीची गंगा विठ्ठलाशी एकरूप होते, ती पालखी आणि दिंड्यांच्या स्वरूपात. समस्त भक्तांचे माहेर पंढरपूर आहे. पुंडलिकाच्या स्वरूपात भाऊ तर चंद्रभागेच्या रूपात बहीण ही जीवाभावाची नाती पंढरपुरात सुखेनैव नांदत आहेत. प्रेमसुखाच्या माहेराला जाण्यासाठी निघालेला संतांचा आणि वैष्णवांचा मेळा म्हणजे वारी. ज्ञान, ध्यान आणि समाधान यांचे एकत्रीकरण म्हणजे वारी. ज्ञानेश्वर माऊली वर्णन करतात, पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्नकिळ फाकती प्रभा. पांडुरंगांच्या दर्शनात दिव्य तेजाची अनुभूती यावी, पण वाटचालीतील पावलागणिक देवाचे ध्यान घडावे हेच वेगळेपण. याबद्दल एक गोष्ट सांगितली जाते. एका अरण्यात अनेक साधक तप करीत होते. ब्रह्मदेवाला वाटले यांना तपाचे फळ मिळायलाच पाहिजे, म्हणून देवाने त्यांना काय हवे ते विचारले. प्रत्येकाने काही ना काही मागितले. तेव्हा देवाने एक मोठा कमंडलू त्यांच्यासमोर ठेवला आणि सांगितलं, ज्याला जे हवंय ते या कमंडलूच्या तोटेतून मिळेल. त्याप्रमाणे जो जे वांछील ते मिळाले. पण एका साधकाने देवाला सांगितले, या कमंडलूच्या तळाशी जे काही आहे ते मला दे. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, नाही नाही, तळाशी ठेवले आहे ते फक्त समाधान आणि ते माझ्या वैष्णव बांधवांसाठी आहे.
संतांना आपले विचार फक्त ग्रंथातून मांडायचे नव्हते, तर जनसामान्यांच्या जीवनात उतरवायचे होते. अध्यात्म, भक्तिभाव, शुद्ध आचरण, नैतिकता हे सर्व संस्कार संतांनी या वारीच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवले. 15-20 दिवस भगवंताचा नामगजर करत चाललेला हा प्रवाह म्हणजे चालते बोलते लोकविद्यापीठ आहे. ज्ञान, भक्ती, प्रीती, समाधान, सुचिता, अहिंसा, श्रद्धा, मार्दव, क्षमा या गुणांची अनुभूती देणारे विद्यापीठ, ज्याचा पदसिद्ध कुलगुरू साक्षात पांडुरंग आहे. पंढरपूरला जाणाऱ्या पालख्यांचे मार्ग, मुक्कामाची ठिकाणं, विसावा हे दर्शवणारा तक्ता हा प्रत्येक दिंडीसोबत जोडलेला असतो. प्रत्येक दिंडीच्या अग्रभागी भगव्या पताका घेतलेले झेंडेकरी, नंतर टाळकरी, मध्यभागी मृदुंगवादक, शेवटी विणेकरी आणि त्या पाठीमागे महिला वारकरी असा क्रम असतो. महिला वारकऱ्यांच्या डोक्यावर तुळस असते. तुळस पांडुरंगाला अतिशय प्रिय आहे आणि 25-30 फुटापर्यंतची हवा शुद्ध करते. म्हणून आध्यात्मिक आणि वैज्ञानिक कारणामुळे या तुळशीचे महत्त्व. या वाटचालीमध्ये म्हातारे कोतारे, बैरागी, गोसावी, हार फुले विकणारे, चहा विकणारे ही चालत असतातच. कधीकधी वयोवृद्ध आईवडिलांना खांद्यावर घेऊन पायी चालत वारी करणारेही असतात. हे सर्वच जण एकमेकांना माऊली म्हणून संबोधतात. व्यसन, मांसाहार यापासून पूर्णपणे अलिप्त राहून सदाचारी जीवनाची वाटचाल करणारा लक्षावधी वारकऱ्यांचा अद्वितीय मेळा म्हणजे जगातील केवढे मोठे आश्चर्य आहे याची कल्पना येते. या प्रवासातील महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे भजन, कीर्तन, अभंग आणि त्यामुळे निर्माण होणारे भक्तिरूप वातावरण. या भजन परंपरेमागे सुद्धा एक सुंदर कथा सांगितली जाते. असुरांवर विजय मिळाल्यावर भगवान शंकरांनी आनंदित होऊन तांडव नृत्य केलं. निद्रिस्त पार्वतीच्या आकृतीसारखी वीणा निर्माण केली आणि त्या स्वरांनी स्वर्गात संगीत बरसले. नारदांनी ही वीणा देवांकडून मागून भूतलावर आणली आणि साधू संतांनी नारदाकडून घेतली आणि खांद्यावर वीणा घेऊन भक्तीचा आविष्कार घडवत भजनाची परंपरा सुरू झाली. भजनाला निरूपणाची जोड मिळाली आणि कीर्तन उदयास आले. संत बहिणाबाईंनी म्हटलंय, ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस. ज्ञानदेवांची भक्ती संकल्पना खूप व्यापक होती. भक्तीने, भजन कीर्तनाने एकीकडे भगवंताला मिळवायचे होते आणि मानवतेला जोडायचे होते. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी असे म्हणत कीर्तन, भारूड, गवळण, फुगडी यांच्या माध्यमातून भक्ती मंदिराचा विस्तार केला. मंदिराचा कळस उंच उंच असतो आणि त्याच्यावर झेंडाही फडकत असतो. त्यामुळे दुरूनच कळसाचे दर्शन होते, भाविक सुखावतो. तशीच तुकोबारायांची अभंगवाणी, ज्यात अतिशय रसाळ भाषा, सर्वसामान्यांची बोली, वाणी सर्वांना आपलीच वाटते. त्यामुळे खरोखरीच तुका झालासे कळस याची साक्ष पटते.
दिवेघाटाच्या वरच्या टोकावरून वारीचे विलोभनीय दृश्य दिसते. याचं वर्णन संत एकनाथांनी एका भारुडात केलं आहे. आज सईम्या नवल देखले, वळचणीचे पाणी आढ्या लागले. पाण्याचा प्रवाह नेहमी वरून खाली येतो, पण इथे जनप्रवाह खालून वर जातो. जणू काही अविचाराकडून विचाराकडे, अज्ञानातून ज्ञानाकडे, अंधारातून प्रकाशाकडे असा भास होतो. पंढरपूरजवळ वेळापूर गावच्या थोड्या आधी एक उतार लागतो. तुकाराम महाराजांना इथेच देवळाचा कळस दिसला आणि पांडुरंगांच्या भेटीसाठी आतुर होऊन ते धावतच चालले. आताही सर्व वारकरी इथून धावतच जातात, त्यामुळे याला धावा असे म्हणतात. माऊलींच्या आणि तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात गोल रिंगण करतात. यामध्ये टाळकरी, झेंडेकरी, विणेकरी गोल उभे राहून टाळ मृदुंगाच्या तालात नाचू लागतात आणि त्याच लयीत माऊलींचे अश्व गोलाकार प्रदक्षिणा करीत माऊलींना अभिवादन करतात. या रिंगणात गोपीचंदनाचा टिळा, गळ्यात तुळशीमाळा घातलेले वारकरी बघितले की प्रत्यक्ष भगवंतच उभे आहेत असं वाटतं. कालानुरूप या वारीत बरेच सुखावह बदल झालेले आहेत. पूर्वी इतक्या मोठ्या संख्येने वारकरी पंढरीत आल्यावर तिथल्या व्यवस्था पूर्णपणे कोलमडून जायच्या. एवढ्या लोकांच्या आंघोळी, प्रातर्विधी हे सर्व उघड्यावरच. कुठेही कसेही चालायचे, त्यातच पाऊस, त्यामुळे सगळीकडे घाणीचे साम्राज्य असायचे. स्थानिक लोकांना तर असं वाटत असेल की वारी झाल्यावर 4 दिवस कुठेतरी पळून जावे. पण आता मात्र चित्र बदललं आहे. जवळपास सर्वच मोठ्या देवस्थानांच्या व्यवस्थापनाने पंढरपुरात भक्त निवासाची सोय केली आहे, तीही अगदी अत्यल्प वाजवी दरात. गेल्या 7-8 वर्षात सेवा सहयोग संस्था, इतर सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते आणि राज्य शासन यांच्यामार्फत निर्मल वारीची संकल्पना राबवली आहे. यात फिरती स्वच्छतागृह तयार करून सर्व वारीच्या थांब्यावर ठेवली जातात आणि यांचा वापर करावा यासाठी संस्कार भारतीच्या रांगोळ्यांच्या माध्यमातून प्रचार केला. मलनिस्सारण विघटनाच्या प्रक्रियेतून सुरू केलं. यामुळे खरोखरच वारी निर्मल होत आहे. बऱ्याच सामाजिक संस्थांकडून अल्पोपहार, चहापाणी याची व्यवस्था केली जाते. काही डॉक्टर आपला व्यवसाय दुसऱ्या डॉक्टरांकडे सोडून वारीच्या प्रत्येक थांब्यावर गरजूंवर निःशुल्क उपचार करतात. वारीच्या या प्रवासात सर्वच मंडळी एकमेकांना माऊली म्हणून संबोधतात, त्यामुळे नकळतच आपुलकीचा बंध तयार होतो. आजकाल वारीमध्ये तरुण मंडळी, उच्च शिक्षित, नोकरदार, व्यावसायिक, त्याचप्रमाणे बाहेरील देशातील नागरिकही सामील होतात. त्यामुळे या दिंडीच्या मुक्कामाच्या ठिकाणी कीर्तन, भारूड ह्याबरोबरच या बुजुर्ग व्यक्तींच्या त्यांच्या क्षेत्रातील कामाची माहिती सर्वांना करून दिली जाते. कुणाचा 60वा 75वा वाढदिवस किंवा सहस्त्रचंद्र दर्शन साजरे केले जातात. आणि आजकाल आपल्या गोव्यातूनही बऱ्याच ठिकाणाहून पायी वारीला जाणारे लोक आहेत. वारीच्या माध्यमातून संतांनी मानवतेचा धर्म शिकवला. एकात्मतेची दिंडी निघाली. भगवा ध्वज, तुळशीच्या माळा आणि गोपीचंदनाचा टिळा लावून वारकऱ्यांचा मेळा निघाला. सदाचाराचा व्यापार फुलला आणि अवघाची संसार सुखाचा झाला.